वाटते आपल्याला पाण्यामध्ये उतरायचंय. ते एवढा आहे का पॅरासिलिंग करायला सांगितलं की 200 रुपये एक्स्ट्रा जे सांगतात डीप करायचे ते करू नका. त्याला उलटी होते त्यांना आणि तर अशी माझ्यासारखी अवस्था होईल. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आज मालवण मधला आपला तिसरा दिवस आहे आणि आजचा दिवस आहे जो दिलाय फक्त स्कुबा डायव्हिंग म्हणजे जे वॉटर्स ॲक्टिव्हिटी आहेत, वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी त्यासाठी दिलेलं आहे. म्हणजे खूप काय काय आहे, त्याचे 4-5 प्रकारचे आहेत आणि टोटल 4 तास लागणार आहे त्यासाठी. तर आज सकाळी आम्हाला 10:30ला बोलवलेलं, तर आता 11:45 झालेत आणि रात्री लेट झोपल्यामुळे लेट उठलो आहे. आता निघालो आणि कालचेच कपडे आहेत आणि कपडे तिकडे भिजणार आहेत, त्यामुळे हेच कपडे धुवायचेच होते, त्यामुळे हेच कपडे घातले आणि आता सगळे रेडी झालेत. आता जाऊया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीची पण आपली पहिलीच व्हिडिओ असणार आहे आणि आपल्या चॅनलवरती पण पहिलीच व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चलो जायचं, चला चलो. झोप आहे ते हा आहे ताडी बीच. आता पहिला त्या बेडची राईड असते, बेडवली वगैरे, त्यासाठी रेडी झालो आहे. आणि तो माका लवडलं 12 to 12 8 होऊन आया. अरे चालू, मी पडलो. कॅमेरा नको पडून देऊ. चालू करा. हा हे घे, हे घे. कशाला करायचंय? हे घे, हे घे. नाही कसं वाटलं? गदगदवलं. चला आता 2 ऍक्टिव्हिटी झाल्या, आता पॅरासेलिंग करायचंय. चला चला, ह्या बोट मध्ये बसायचंय आम्हाला. चला तर मग. आज येतोय, आज येतोय. दुपारी आपण तिथे जाऊ ना. नाही सांगितलंय ना तिकडे, पण तिकडे हो आयला ते बोलतील एक दिवस जाऊ, तिकडची पण व्हिडिओ घेतो म्हणजे फ्राय बी करताना वगैरे. वारी आहे टेस्टला, इकडचं लोकल टेस्ट काही करायची असेल ना तर हे बघ, आम्ही जास्त करून इथेच जातो लौकिक मध्ये. चला आता स्कुबा, आता काय आहे पॅरासिलिंग, आता पॅरासिलिंग आहे.
चला, नाही तर अशी उलटी व्हायची आम्हाला बोटीत. Sadly, I can relate. I didn't know what I said. जॅकेट घे. ही पॅरासिलिंगची बोट आहे. हॅलो, घट्ट बांधून ठेवा. इंजिन बघता दाखव. कुठे इंजिन? हे नाही शूट आहे या बोटीची इंजिन. बोट हालायला लागली फुल एकदम. पोटात गडबड नाही झाली. आता उडवणार आहे का? सोडूचे असले ना दोन्ही हात दादा सोडा, बॅलन्स होईल. एक हात पकडू नको, मग एका साईडला जाईल. आयला कसला व्ह्यू वाटतोय रे, खतरनाक खतरनाक व्ह्यू आहे. मला तेवढी भीती वाटते तर ड्रोनला किती भीती वाटत असेल जेव्हा आपला ड्रोन वरती जातो. कैसा लगा?
थांब थांब. वरती फुल फाटत होती एकदम. का आयला कसला उंच निघेल. मग मी तुला तेच सांगतोय वरती नेणार मग तू हात सोड म्हणून. लास्टला जे पॅरासिलिंग केलं ना त्याच्यामध्ये 3 वेळा लास्टला डिप केलं एकदम जोरजोरात. त्यात एकदम मला पोटात ठवळलं. असं वाटलं आता उलटी येते की काय. आणि आता मला स्कुबा डायव्हिंगला जायला होत नाही आहे. बघू कसं होतंय. कारण मला आता स्कुबा डायव्हिंग करायची. बघूया कधी खालून पोटातलं येतंय बाहेर आतमध्ये गेल्यावर कसं होतंय बघूया. तर मागच्या वेळेसारखं डॉल्फिन सफारी सारखं व्हायचं. एवढा 1.5 तास आतमध्ये घेऊन गेले आणि मी उलट्या करायला लागलो आतमध्ये. रायगडचे अलिबाग हे आपल्याला अलिबागचे सबस्क्रायबर भेटलेत. हॅलो 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 हाय. कधी किती दिवस इकडे. 2 दिवस. ओके चला. कसं वाटलं स्कुबा डायव्हिंगचा अनुभव. मी पहिल्यांदा घेणार आहे तर भीती वाटते की नाही ते तुमच्याकडून एक्सपिरियन्स घेऊया. चला थँक्यू. म्हणजे पटकन बाहेर निघालो होईल. निघाली आपली. दिसल ना आपल्याला पाण्यात. खाली बघा ना किती क्लिअर दिसतंय पाणी. अरे हो किती कसं लाटे आहे त्यांना दिसतंय पूर्ण खालपर्यंत तळ. तर कसं वाटतंय आपल्याला पाण्यामध्ये उतरायचंय. ते एवढा आहे का पॅरासिलिंग करायला सांगितलं की 200 रुपये एक्स्ट्रा जे सांगतात डिप करायचे ते करू नका. त्याला उलटी होते त्यांना आणि तर अशी माझ्यासारखी अवस्था होईल. पण मजा येते ना डीपला. मजा कसली आहे पोटात घालतं सगळं. बनव जशी व्यवस्थित आहे तशी बनव. कम्फर्टेबल तुम्ही आहे ना तिथं. हो सगळं. ओके तो खाली.
जसं मी खाली जात होतो तसं कानांवर खूप प्रेशर वाढत होतं. कारण जेवढं डीप जात होतो ना पूर्ण असं वाटत होतं जेव्हा की कान फाटू शकेल. इथूनच बघ वर. थांब थांब थांब. आता बघ वरती बघ. तर हालत खूप बेकार झाली एकदम. तर आम्ही ते पॅरासिलिंग केल्यामुळे एकदमच कसं झालं माहीत नाही, पण बोटीमध्ये 2 वेळा उलट्या पण केल्या मी. मग बघितलात की नाही कसं वाटलं समुद्राखालचं जग, कसा होता एक्सपिरियन्स? तर तुम्हाला बघून खूप छान वाटलं असेल. आणि समुद्राखाली एवढं काय काय असतं ते मी तर फक्त डिस्कवरीमध्ये वगैरे ते ॲनिमल प्लॅनेटच्या चॅनलवरच बघितलेलं, पण आज प्रत्यक्षात बघितलं आणि समुद्राखालचं जग बघून एकदम तृप्त झालो की असंही एवढं असू शकतं खाली. आणि खूप भारी भारी मासे होते, एकदम रंगीत वगैरे, केवढे मोठमोठे होते आणि अशा तोंडासमोर अशा आपल्या. आणि थोडा माझा एक्सपिरियन्स सांगू तर आतमध्ये जेव्हा गेलो ना एकदम असं कानावर प्रेशर आलं. म्हणजे थोडं मला माहित नव्हतं काय नक्की होणार वगैरे. त्यांनी सांगितलेलं कानावर प्रेशर येईल आणि तोंडाने श्वास वगैरे घ्यायचं असतं. तर मला वाटलं कानावर प्रेशर म्हणजे थोडंफार असं काहीतरी होईल. आणि जेव्हा जसं आतमध्ये गेलो 5 का 6 फूट आतमध्ये गेलो ना तर एवढं असं प्रेशर आलं कानावर, असं वाटलं आता कान फुटतोय किंवा खोपडी फुटेल असं काहीतरी वाटलं. पण तसं नाही झालं. थोडंफार असा हात ठेवलं मी आणि मॅनेज करून घेतलं. आणि खालचं जे जग बघत होतो ना एक एक असं एक्सपिरियन्स मी फर्स्ट टाइम घेतलंय. आपल्या चॅनलवरती पण फर्स्ट टाइम आहे. आणि तर तुम्हालाही एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर खाली त्यांचा नंबर दिलेला आहे मी, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांना कॉल करू शकता. आणि रेट थोडेफार निगोशिएबल होतील. आपलं नाव सांगितलं, माझी व्हिडिओ बघून जर आलायत तर अजून थोडेफार पैसे कमी होतील नॉर्मल पेक्षा. तर नक्की भेट द्या. यावा, कोकण आपलाच असा.